हाय हॅलो नमस्ते नमस्कार. मी मोनी इंडियन चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्या समोर हा विषय घेऊन आलेली आहे की देवी आईची ओटी कधी भरायची आहे, कशी भरायची आहे आणि का भरायची आहे. तर सर्वप्रथम देवी आईची ओटी आपण पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला, नवमीला या वारांनाही म्हणजे या दिवसांमध्येही आपण ओटी भरू शकतो देवीची. आणि देवीचे जे काही हे 9 दिवस आहेत ते सर्व शुभ आहेत. तुम्ही कधीही देवी आईची ओटी भरू शकता. आणि देवीची ओटी भरायची कशी आहे, तर देवीची ओटी आपल्या यथाशक्तीने भरायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी देवीसाठी सर्व अलंकार, सर्व शृंगाराचं जे काही साहित्य आहे तेही ओटीमध्ये घालायचं आहे. आणि देवी आईकडे एकच मागणं मागायचं आहे की माझ्या घराला, माझ्या लेकरांना, माझ्या मुलाबाळांना, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचा वास होऊ दे. सगळ्यांना देवी आई तू निरोगी ठेव, निरोगी आयुष्य दे, सगळ्यांना सुखी ठेव. तर अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. तर मी कशा पद्धतीने देवीची ओटी भरत असते हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर मी देवी आईची ओटी माझ्या घरीही भरत असते आणि मंडळामध्ये जी काही देवी आहे मी तिचीही ओटी भरत असते. माझ्या ओटीमध्ये काही नसतं. माझ्या ओटीमध्ये बाहेर मार्केटमध्ये शृंगाराचं सामान भेटतं, ते सामान मी आणत असते. एक साडी मी देवीला अर्पण करत असते, एक ब्लाउज पीस असतो, एक श्रीफळ असतं, एक गजरा किंवा एक वेणी असते आणि दक्षिणा असते. अशा प्रकारे मी साध्या भोळ्या पद्धतीने माझ्या यथाशक्तीने मी देवी आईची ओटी भरत असते. आणि घरामध्येही मी म्हणजे नवरात्रीमध्ये मी जो काही माझ्या कुलदेवीचा कलश मांडत असते त्या माझ्या कुलदेवीची सुद्धा मी घरामध्ये ओटी भरत असते. अशा प्रकारे तुम्ही देवी आईची सेवा करू शकता. देवीला ओटीमध्ये साडी घालायची आहे, ब्लाउज पीस घालायचा आहे, नारळ घालायचा आहे, देवीला गजरा घालायचा आहे, त्यामध्ये बांगड्या असणार आहे, त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असणार आहे. देवीला मंगळसूत्र, जोडवी, आपल्या यथाशक्तीने काही दक्षिणा ठेवायची आहे. तीही आपल्या यथाशक्तीने ठेवायचं आहे. असं काही नाहीये की तुम्ही साडीच घालायची आहे किंवा मी हेच नाही ठेवलं, मी तेच नाही ठेवलं, तसंही काही मनात आणू नका. देवीची ओटी यासाठी भरायची आहे की वर्षभर असं असतं ना की आपण आपल्या म्हणजे देवीची सेवाही करत असतो आणि आपल्या कुलदेवीची म्हणजे जसं मी माझ्या कुलदेवीचा कलश मांडलेला आहे त्या प्रकारे मी माझ्या कुलदेवीला माझं जाणं होत नाही आणि कुलदेवीची सेवा होत नाही. तर हेच दिवस असतात की या दिवसांमध्ये मी माझ्या आई भगवतीची, माझ्या कुलस्वामिनीची मी सेवा करत असते. मला सेवा करण्याचा जी काही संधी मला देवाने दिलेली आहे, मला आई भगवतीने दिलेली आहे, तर मी या 9 दिवसांमध्ये माझ्या देवीची, माझ्या कुलदेवीची मी उपासना करत असते, मी प्रार्थना करत असते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.